नमस्ते दर्शक हो, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला। तर दर्शक हो, वरच्या खडीच्या मारुतीच्या मंदिरापासून आता आम्ही खाली आलेलो आहोत चाफळ गावामध्ये। माझ्या डाव्या हाताला जर तुम्ही बघितलं तर इथे प्रसिद्ध राम मंदिर आहे चाफळ मधलं। या राम मंदिराच्या मागची बाजू आता आम्ही आहोत, इथे वीर मारुती आहे जे समोर आता आपल्याला मंदिर दिसत आहे। आणि राम मंदिराच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे समोरच्या बाजूला दास मारुतीचं मंदिर आहे। हे तिन्ही मंदिर आपण आता बघणार आहोत। चला ही तिन्ही मंदिरांचं दर्शन घेऊया। समर्थ स्थापित 11 मारुतींची यादी इथे लिहिलेली आपल्याला दिसते। दास मारुती चाफळ, वीर मारुती चाफळ, खडीचा मारुती चाफळ, प्रताप मारुती माझगाव, उमरजचा मारुती उमरज, मसूरचा मारुती मसूर, शहापूरचा मारुती शहापूर, बडे मारुती बहे बोरगाव, शिराळे मारुती 32 शिराळा, मनपाडळे मारुती मनपाडळे आणि पारगाव मारुती पारगाव। ही 11 मारुतींची स्थापना समर्थांनी केलेली होती। तसे त्यांनी अनेक केले होते मारुतींची स्थापना, परंतु हे मुख्य 11 मारुती आहेत। त्यातले आज आपण 3 बघत आहोत, उर्वरित आपण कालांतराने नंतर बघूया। हा आहे संपूर्ण चाफळच्या मंदिराचा परिसर। समोर जे आपल्याला दिसतंय हे मुख्य राम मंदिर आहे। याच्या समोरच्या पलीकडच्या बाजूला आहे ते दास मारुतीचं मंदिर आहे आणि हे मुख्य राम मंदिर। आणि आता आपण जे समोर बघितलं तिकडे त्या बाजूला वीर मारुती आहे। आता आपल्याला चिन्मय उतरताना दिसतोय ती एक ध्यान गुंफा आहे किंवा त्याला ध्यान घळ आपण म्हणू शकतो। आतमध्ये खाली एका वेळी एकच मनुष्य जाऊ शकतो। या ध्यान गुफेमध्ये आतमध्ये 2 भाग आहेत किंवा 2 दालनं आहेत। बाहेर एक आहे आणि तिथून कोपऱ्यातून आतमध्ये गेल्यावर अजून एक दालन आहे। ही ध्यान गुफा मंदिराच्या बरोबर समोर प्रांगणामध्येच आहे आणि त्याविषयीची संपूर्ण माहितीचा फलक त्या गुफेच्या बाहेर लावलेला आहे। चाफळच्या राम मंदिराची उजवी बाजू आता आपण बघत आहोत। हा पण संपूर्ण निसर्गरम्य परिसर आहे। हे मंदिर आहे, मंदिराची उजवी बाजू आहे आणि इथेही छान वृक्षराजी आहे, प्रसन्न वातावरण इथे आहे। आता आम्ही अजून थोडे पुढे आलेलो आहोत। इथून तुम्ही बघू शकता हे मुख्य प्रवेशद्वार आहे। आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूच्या भागातून प्रवेश केला, तिकडे आम्ही ऐरावती पार्क केली होती। हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथून असं वर चढून आपल्याला यावं लागतं। मी तुम्हाला बाहेर जाऊन प्रवेशद्वार दाखवतो मंदिराचं। मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्याच्या समोर पायऱ्या चढून येतानाच वरती मधल्या भागामध्ये आपल्याला हे कासव दिसतं। तिथून वरती पायऱ्या सुरू होतात मंदिराच्या आणि ही मुख्य जी कमान दिसते आहे आपल्याला, ही मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार आहे, श्री राम मंदिर चाफळ, आणि त्याच्यावरती असलेला आपला भगवा ध्वज। इथून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे। समोर गेल्या गेल्या आपल्याला गणपतीचं दर्शन होतं। पायऱ्या चढून वर आल्यानंतर जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या इथे खाली आपल्याला कीर्तिमुख केलेलं दिसते, आता त्याला रंग दिलेला आहे। हे मुख्य प्रवेशद्वार आहे। समोर आपल्याला इथे गणपतीचं दर्शन होतं। या गणपतीचं दर्शन आधी घ्यायचं, मग त्याच्या मागे असलेला दास मारुती आणि मग त्याच्या मागे मुख्य रामाचं मंदिर आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला वीर मारुतीचं दर्शन घ्यायचं आहे। मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्या आल्या आपल्याला समोर गणपतीचं दर्शन होतं किंवा गणेशाचं गणरायाचं दर्शन होतं। गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पता न शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् ओम गं गणपतये नमः। आता या गणपतीच्या बरोबर मागच्या बाजूला दास मारुती आहे, जो रामाकडे तोंड करून आहे, त्याचं मुखवटा रामाकडे आहे, तो बघायला आता आपण जाऊयात। मारुतीचं रायाचं दर्शन घेऊयात, दास मारुतीचं। आता आपण इथे गणरायाचं दर्शन घेतलं होतं। इथून थोडंसं पुढे आल्यानंतर इथे आपल्याला एक गोमुख दिसतंय। आतमध्ये मारुतीरायाला जो अभिषेक केला जातो त्याचं तीर्थ या गोमुखातून बाहेर येतं। आता आपण मारुतीरायाचं दर्शन घ्यायला समोरनं जाऊयात। आता मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे हे राम मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि त्याच्या बरोबर समोर इथे आता चिन्मय चाललेला आहे। इथे दास मारुतीचं मंदिर आहे। पहिल्यांदा आपण दास मारुतीचं दर्शन घेऊया आणि मग राम मंदिरात जाऊयात। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महारुद्र हनुमान की जय। दास मारुती मंदिराचं हे आहे प्रवेशद्वार। हात जोडलेल्या दास मारुतीचं आपण आता जवळून दर्शन घेऊयात। पुन्हा एकदा मारुतीरायाचा श्लोक म्हणूयात। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महारुद्र हनुमान की जय। आता हा दास मारुती असल्यामुळे तुम्ही बघू शकता त्यांनी हात जोडलेले आहेत। चेहऱ्यावरती अतिशय नम्रतेचे भाव आहेत।
वैष्णव पद्धतीचं गंध त्यांनी लावलेलं आहे आणि विनम्रतेने बरोबर समोर असलेल्या प्रभू श्रीरामांचं दर्शन घेत असलेल्या दासमारुतीचं दर्शन आता आपण घेत आहोत. आता आपण ह्या दासमारुतीचं दर्शन घेतलेलं आहे. याच्या बरोबर समोर आपल्याला प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला जायचं आहे. तत्पूर्वी इथे माझ्या उजव्या हाताला एक छोटंसं मंदिर दिसतं आहे. ह्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊयात. दासमारुती आणि प्रभू श्रीराम मंदिर यांच्यामध्ये आपल्याला एकमुखी दत्ताचं दर्शन आपल्याला घडतं. हा आहे एकमुखी दत्त. आता आपण प्रभू श्रीराम मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. समोर वरती जायला 10-12 पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर प्रभू श्रीरामाचं दर्शन आपल्याला होऊ लागतं. अतिशय पवित्र असलेलं हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचा इथं अनेकदा वास्तव्य होतं. समर्थ रामदास तर ह्या परिसरामध्ये जवळपास 27 वर्ष राहिलेले आहेत. मंदिरात सभामंडपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपण इथलं नक्षीकाम बघून घ्या. इथे समोरच्या बाजूनी सगळ्या स्तंभांवरती सुद्धा अनेक सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला बघायला मिळतं. हे असं नक्षीकाम आपण अनेक मंदिरांमध्ये बघितलेलं आहे, त्यामुळे त्याची बारकावे मी तुम्हाला विशद करत नाही, तुम्ही बघत राहा फक्त. इथे द्वारपाल केलेले आहेत. सभामंडपाच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा द्वारपाल केलेले आहेत. खालच्या बाजूला सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि समोर असलेला मंदिराचा सभामंडप किंवा ज्याला आपण अंतराळ सुद्धा म्हणू शकतो. आता या मंदिराचं स्थान जरी प्राचीन असलं तरी हे सगळं मंदिर जे आहे हे नंतरच्या कालावधीमध्ये बांधण्यात आलेलं आहे. तरी सुद्धा प्राचीन मंदिराचाच आभास व्हावा अशा पद्धतीचं बांधकाम या ठिकाणी सभामंडपाला करण्यात आलेलं आहे. सगळीकडच्या स्तंभांवरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि वरचं छत सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने, जसं आपण अनेक प्राचीन मंदिरांमध्ये बघितलेलं आहे तसंच छत या ठिकाणी शिखराच्या आतल्या बाजूनी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता आपण प्रभू श्रीरामांचं दर्शन जवळ जाऊन घेऊयात. आता आपण मंदिराचं अंतराळ बघत आहोत. सभामंडप आणि गर्भगृह यांच्या मधला जो भाग असतो त्याला अंतराळ म्हटलं जातं. अंतराळामध्ये डाव्या बाजूला आपल्याला गणरायाचं सुंदर दर्शन होतं आणि अंतराळामधल्याच उजव्या बाजूच्या देवकोष्टकामध्ये आपल्याला मारुतीरायाचं दर्शन घडतं. असं मारुतीराया आणि गणराय यांच्या मध्यभागी असलेलं गर्भगृह आणि या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती सुद्धा अत्यंत सुंदर नक्षीकाम नंतरच्या कालावधीमध्ये करण्यात आलेलं आहे. 2 प्रोजेक्टेड कीर्तिमुख आपल्याला उंबरठ्यावरती दिसतात. दोन्ही बाजूला द्वारपाल केलेले आहेत. ह्या बाजूचे डाव्या बाजूचे द्वारपाल तुम्ही बघू शकता आणि तसेच उजव्या बाजूचे द्वारपाल या ठिकाणी आहेत. जशा आपण अनेक मंदिरांमध्ये द्वारशाखा बघितलेल्या होत्या तशाच द्वारशाखा या ठिकाणी सुद्धा केलेल्या आहेत आणि गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरती असलेलं सुंदर नक्षीकाम सुद्धा इथे संपूर्ण संगमरवरामध्ये केलेलं हे नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं. आता आपण गर्भगृहातील मुख्य रामाच्या मूर्तीचं दर्शन घेणार आहोत. रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. जय श्रीराम. आता खाली समोर जी काळ्या रंगामध्ये जी मूर्ती दिसते आहे, मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. ही जी मुख्य रामाची मूर्ती आहे ही समर्थांना डोहामध्ये सापडलेली मुख्य मूर्ती आहे आणि मागच्या ह्या ज्या 3 मूर्ती दिसत आहेत राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या, या नंतर लावण्यात आलेल्या आहेत. ही मूळ मूर्ती आहे. आता आपण आतमध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलेलं आहे. आपण आता मंदिराला एकदा प्रदक्षिणा घालूयात. बाहेरच्या बाजूनी मंदिराला अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. विविध प्रकारची देवदेवतांची शिल्प बाहेरच्या बाजूनी मंदिरावरती कोरण्यात आलेली आहेत. जरी ही नंतरच्या कालावधीमध्ये केलेलं बांधकाम असलं तरी सुद्धा अतिशय सुंदर नक्षीकाम इथे केलेलं आहे आणि वरती जर आपण बघितलं तर भूमिज पद्धतीचा शिखर आपल्याला या मंदिराला, चाफळच्या राम मंदिराला बघायला मिळतं. ही सभामंडपाची बाहेरची बाजू आहे. इथून जर थोडंसं पुढे आलं तर ही मुख्य गर्भगृहाची बाहेरची बाजू आहे आणि तुम्ही बघू शकता विविध देवदेवता आणि देवकोष्टकं आणि अनेक सुंदर नक्षीकाम आपल्याला बाहेरच्या बाजूनी मंदिराला केलेलं बघायला मिळतं. हा मंदिराचा मागच्या बाजूचा डाव्या बाजूचा कोपरा आहे. इथे सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. आता आपण जी बघत आहोत पटलावरती ही मंदिराची बरोबर मागची बाजू आहे. वरती असलेलं भूमिज पद्धतीचं शिखर, आपला ध्वज, विविध देवकोष्टकं, विविध देवदेवतांच्या सुंदर मूर्ती किंवा शिल्प आपल्याला ह्या बाजूला बघायला मिळतात. ह्या मंदिराचे बाहेरनं दर्शन घेतल्यावरच आपल्याला प्रसन्नता मिळायला सुरुवात होते आणि आपण आतमध्ये जाऊन बघितलं प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतल्यावरती तर आपण धन्यच होऊन जातो. इतकं हे पवित्र स्थान आहे
आणि इथे भेट द्यायला आपण नक्की आलं पाहिजे. आता आपण ज्या राम मंदिराचं दर्शन घेतलं त्याच्या मागच्या बाजूला बरोबर आपण बघितलं तर इथे वीर मारुती किंवा प्रताप मारुतीचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये जाऊन आता आपण दर्शन घेऊयात. आम्ही या मंदिरामध्ये संध्यासमयी आलो आहोत, कारण आम्ही आधी खडीचा मारुतीचं दर्शन घेऊन मग खाली चाफळची राम मंदिर आणि ही मंदिरं 2 बघायला आलेलो आहोत. अतिशय प्रसन्न वातावरण आहे. सुट्टीचा दिवस असूनही आजूबाजूला गर्दी नाही आहे फारशी. खूप प्रसन्न वाटतंय. आता आपण दास मारुतीच्या मंदिराच्या पायऱ्या चढत आहोत. समोर वरती गेल्यावरती छोटंसंच मंदिर आहे, फार मोठं मंदिर नाही आहे, पण हे समर्थ स्थापित मंदिर असल्यामुळे आणि इथे छत्रपती शिवरायसुद्धा दर्शनाला आलेले असल्यामुळे या स्थानाला अत्यंत महत्त्व आहे. हे समोर दिसतंय हे आहे वीर मारुती किंवा प्रताप मारुतीचं मंदिर. या मंदिराच्या प्रांगणामध्येच आपल्याला समोर तुळशी वृंदावन एक दिसतं आणि तुळशी वृंदावनाच्या समोर असलेलं मुख्य मंदिर छोटंसंच मंदिर आहे. हे मंदिराचं प्रांगण मी तुम्हाला दाखवतो आहे आणि समोर असलेलं मंदिर. आता आतमध्ये जाऊन आपण मारुतीरायाचं दर्शन घेऊयात. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महारुद्र हनुमान की जय. आता आज जे आपण इथले 2 मारुती बघितले चाफळमधले, हा प्रताप मारुती किंवा वीर मारुती आणि समोर असलेला दास मारुती, या दोन्ही मूर्ती ज्या आहेत या मोठ्या आकाराच्या मूर्ती आहेत. त्यातल्या त्यात ही वीर मारुती किंवा प्रताप मारुती जी आहे तिची मुद्रा तुम्ही बघा. एक हात वरती केलेला आहे, म्हणजे फटका मारताना जसा हात केला जातो तसा हात वर केलेला आहे. डावा पाय जो आहे तो एका राक्षसाच्या डोक्यावरती ठेवलेला आहे आणि वीरमुद्रेमध्ये असलेली ही मारुती आहे, म्हणून मारुतीची मूर्ती आहे, म्हणून हिला वीर मारुती किंवा प्रताप मारुती असं नाव आहे. प्रचंड मोठी आकाराची, जवळपास 8 फूट उंचीची ही मूर्ती या ठिकाणी आपल्याला दर्शन घ्यायला मिळते. वीर मारुती किंवा प्रताप मारुती मंदिराचा सभामंडप मी आता तुम्हाला गोल फिरून दाखवतो आहे. 360 डिग्री व्ह्यू हा आहे वीर मारुतीचा सभामंडप. छोटंसं मंदिर आहे पण अतिशय सुंदर इथल्या मारुतीचं दर्शन आपल्याला आज घडलं. बजरंगबलींची आपल्यावरती खूप मोठी कृपा आहे. तर दर्शक हो, चाफळमधल्या 3 मारुतींचं आपण दर्शन घेतलं, जे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले मारुती आहेत. त्याच्याबरोबरच आपण मुख्य चाफळच्या राम मंदिराचं सुद्धा सुंदर दर्शन आज आपल्याला मिळालं. हे आपलं भाग्यच म्हणायचं. मला आशा करतो की आज आपण बघितलेली 3ही मारुती आणि राम मंदिर आपल्याला आवडलं असेल. जर आपल्याला ही मंदिरं आवडली असतील आणि आम्ही दाखवत असलेली प्राचीन मंदिरं आवडत असतील तर तुम्हाला नेहमीची आमची विनंती असतेच की आमच्या प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा, एक छोटीशी कॉमेंट नक्की करत जा आणि आमच्या चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा, ही करबद्ध विनंती आहे. चला तर मग अशाच पुढच्या कुठल्या तरी सुंदर प्राचीन मंदिरामध्ये भेटूयात. तोपर्यंत आपणा सर्वांना जय जय रघुवीर समर्थ.